नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी उन्नत मानकर. शेतकरी मित्रांनो, नाफेड अंतर्गत आपण हमी भावाने सोयाबीन, उडीद, मूग याची नोंदणी ई समृद्धी ॲपमध्ये आपण करा लागलो. परंतु आता 2 दिवस झाले यामध्ये महाराष्ट्र शासनाने ॲपमध्ये बँक डिटेल्स भरत असताना त्याच्यामध्ये काही बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे. ज्या शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी या ठिकाणी ऑनलाईन नोंदणी ज्या वेळेस केली होती, त्यावेळेस बँक डिटेल्स दिली होती. तर ती डिटेल्स त्यांना या ठिकाणी दिसत आहे, परंतु त्याच्यामध्ये एडिट या ठिकाणी करता येत नाही, मॉडिफाय यामध्ये करता येत नाही. अशा शेतकऱ्यांना आता त्यांची बँक बदलायची आहे, परंतु याला बदलू शकत नाही. त्यांना या ठिकाणी प्रश्न पडला होता. परंतु त्या शेतकऱ्यांना आता इथे चिंता करण्याची आवश्यकता नाही. ती बँक डिटेल्स बदलली नाही तरी चालेल. परंतु आता याच्यामध्ये काय बदल झालेला आहे, त्या शेतकऱ्यांनी आता या ठिकाणी बघावे. तुम्ही या ठिकाणी ई समृद्धी ॲपमध्ये मोबाईल नंबर टाकून, कॅप्चा टाकून लॉग इन या ठिकाणी झाल्यानंतर तुमच्यासमोर जे होम पेज या ठिकाणी ओपन होते. होम पेजवर आल्यानंतर तुम्ही बँक तपशील यावरती क्लिक करा. या ठिकाणी सर्वात वरती बँक तपशील या खाली एक टीप या ठिकाणी देण्यात आलेली आहे. लाल कलरमध्ये सूचना आहे. या खरेदी हंगामापासून पेमेंट आधार सक्षम पद्धतीने केले जाणार असल्यामुळे नवीन बँक खाते तपशील जोडण्याची किंवा विद्यमान तपशील सुधारण्याची गरज नाही. म्हणजे या ठिकाणी स्पष्ट सांगण्यात आलेले आहे, की तुमच्या आता नवीन बँक डिटेलची या ठिकाणी आवश्यकता नाही. तुमचे होणारे पेमेंट हे यानंतर आधार सक्षम पद्धतीने या ठिकाणी होणार आहे. म्हणजे तुमच्या आधारला जी बँक लिंक आहे, त्या बँकमध्येच तुमचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहे. त्यामुळे गेल्या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती, त्या शेतकऱ्यांना आता या ठिकाणी बँक डिटेल्स एडिट किंवा मॉडिफिकेशन करण्याची काही आवश्यकता नाही. त्यांचे पेमेंट हे आधारला लिंक असलेल्या बँकेमध्येच या ठिकाणी जमा होणार आहे. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, हमी भावाने नोंदणी करत असताना बँक तपशीलबाबत देण्याबाबतचा हा होता महत्त्वपूर्ण बदल. असेच नवनवीन महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळण्याकरता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय जवान, जय किसान.